15वा वित्त आयोग बघा, त्याचे अध्यक्ष कोण? N.K. सिंग. सचिव अरविंद मेहता होते. स्थापना 27 नोव्हेंबर 2017 ला झाली आणि त्याचा कालावधी 20 ते 25 या कालावधीसाठी. आता हा जो वाटा आहे, हा वाटा महत्वाचा आहे की बाबा 15व्या वित्त आयोगानं आता होऊ शकतं की बाबा 16वा वित्त आयोग तर स्थापन झाला, परंतु अजूनही त्यानं शिफारसी केल्या नाहीये. त्याच्यामुळे जर का आता एखादा प्रश्न आला तर होऊ शकते की 15व्या वित्त आयोगावर येऊ शकतं, कारण असं झालेलं आहे. जेव्हा 15वा वित्त आयोग होता ऍक्टिव्ह, तरी पण आयोगानं 13वा वित्त आयोगावर प्रश्न विचारला. दिसत असेल तुम्हाला. 14व्या वित्त आयोगावर प्रश्न विचारला. लक्ष देत आहे? तर हे मे बी असं जर झालं तर आफत येऊ नये. आणि म्हणून बघा या 15व्या वित्त आयोगानं जो वाटा सांगितला की लोकसंख्येला किती वेटेज दिलं त्यांनी? 15%चा. परंतु याच्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे. 2011 ची लोकसंख्या कन्सिडर केली जाते. 2011 ची लोकसंख्या 15% वाटा. जनसांख्यिकीय कामगिरी याला दिले त्यांनी 12.5%. उत्पन्नातील दुरावा याला सर्वात जास्त आहे बघा. तुम्हाला थेट असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की बाबा 15व्या वित्त आयोगाने सर्वाधिक वाटा रिकामी जागा याला दिला. 4 पर्याय असतील तुम्हाला, असेल लोकसंख्या, जनसांख्यिकीय कामगिरी, क्षेत्रफळ, वन आणि पर्यावरण. त्याच्यामध्ये एखादा असेल की बाबा उत्पन्नातील दुरावा. तर सर्वात जास्त वेटेज कशाला दिलेला आहे? उत्पन्नातील दुरावा, की बाबा कोणत्या राज्याचं उत्पन्न कमी आहे. फरक काय आहे?